सुरू मार्च महिन्याच्या शेवटी मंचर पोस्टच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये काही इसमांनी, दोन इसमांनी एका वयोवृद्ध इसमाला फसवून सोन्याची बिस्किटे दाखवून त्यांच्याकडून सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडचे दागिने घेऊन ते फसवणूक करून लंपास झालेले होते. अशा प्रकारचे गुन्हे हद्दीमध्ये यापूर्वीही घडलेले होते. त्याच्यामुळे असा गुन्हा घडल्याचं जेव्हा रिपोर्टिंग केलं तेव्हा माननीय SP सर संदीप गिल सर, त्याचबरोबर माननीय ॲडिशनल SP श्री रमेश चोपडे सर यांनी आम्हाला या गुन्ह्यांची उकल करण्याबद्दल मार्गदर्शन केलं, तसेच सूचना दिल्या. त्या अनुषंगाने मंचर पोलीस स्टेशनचे PI कंकाळ, त्याचबरोबर LCBचे PI क्षीरसागर आणि त्यांचे पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आघाडी घेतली. त्याचबरोबर या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे होते ते देखील पडताळले आणि तांत्रिक पुराव्यांचा माग काढून ह्याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि या 3 आरोपींकडून आपण मंचर पोस्टचे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्यामध्ये 134/25, 419/24 आणि आत्ताचा 18/26 हे गुन्हे उघड झालेले आहेत. ह्या गुन्ह्यामध्ये जो माल चोरीला गेला होता, जो फसवणूक करून त्यांनी त्या इस्मांकडून, वयोवृद्ध लोकांकडून घेतलेला होता, तो सर्वच्या सर्व माल हा रिकवर झालेला आहे. तसेच त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली टोयोटा कंपनीची एक गाडी आहे ती देखील रिकवर झालेली आहे. अशा प्रकारे एकूण 3,93,000 अंदाजे एवढ्या किमतीचा माल या आरोपींकडून रिकवर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे PI कंकाळ, PI क्षीरसागर आणि त्यांच्यासोबत मंचर पोलीस स्टेशनचे API बडगुजर, PSI धनवे, हवालदार शेखर भोईर, हवालदार संजय नाडेकर, त्याचबरोबर पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, तसेच पुणे ग्रामीणच्या LCBचे API महादेव शेलार यांचं देखील याच्यामध्ये मोठं योगदान आहे. अशा प्रकारे त्याचबरोबर तापकीर पोलीस हवालदार विरोळे आणि पोलीस अंमलदार सुपेकर यांनी देखील याच्यामध्ये तपास केलेला आहे. अशा प्रकारे एक हा अत्यंत चांगला गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी मंचर पोलीस आणि LCBच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याचबरोबर आमचं लोकांना आवाहन राहील की जर असं कोणी आपल्याला काही बतावणी करत असेल, समोर पोलीस उभे आहेत, समोर साड्या वाटप चालू आहे, तर तुम्ही तुमच्याकडचे दागिने काढून ठेवा, किंवा इतर कुठला आमिष दाखवून तुमच्याकडचे दागिने मागत असेल तर कृपया वयोवृद्ध लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि अशा प्रकारच्या फसवणुकींना बळी पडू नये असं पोलीस प्रशासनामार्फत आम्ही आवाहन करतो. आणि त्याचबरोबर मी मंचर पोस्टचे या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.